नयन कोहली सारखे इनकडे मागील मॅच हिरो पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं. पाठलाग सुरू झालाय. रन मात्र तिथे पूर्ण केली जाईल. दुसरे धावेसाठी निघाले. चला शॉन पथकाला आता उठवण्याची वेळ आली आहे. यस चला पंच या जोरात आपल्याला अडवावं लागतील. वैभव पंकज पाटील यांना उर्फ डॉल्या, पंकज पाटील उर्फ डोले यांना प्रत्येक झेलसाठी नवनाथ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. रोहन गरत यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे परम मित्र पंकज उर्फ डोले यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांचा अक्षरशः वर्षा होते. आता असं वाटतं ही गंगा नाही तर महाकुंभ लागलाय आणि महाकुंभमध्ये जो तो सगळे आंघोळ करू इच्छित आहेत. घ्या सुवर्ण संधी आले, चालून आली संधी, आंघोळ करून घ्या. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला. डाय लगावले. हो काय प्रयत्न होते. पाठलाग सुरू झाले. लास्ट मोमेंट पर्यंत लढले परंतु अंतिम क्षणाला बॉल जाऊन थांबलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मध्ये चांगली कामगिरी करायला त्याने सुरुवात केली. चौकार आले. फलंदाज रोहन कोहली याच्या बॅटमधून आपण पाहिलं. गुरतास तयार होतो असताना राऊंड विकेटनं स्लोअरबनी केला. अगदी जाणीवपूर्वक मित पाटील हा स्लोअरबनी केला होता आणि ते 1 रन जरूर पूर्ण केले जाईल. गव्हाण गाव म्हटलं तर आमचे उत्कृष्ट निवेदक आणि गीतकार राजकिरण कोहली सरांचं एक गाव आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये ते आमच्यासोबत एकत्र असतात. आणि इथे अगदी बघू शकता सिंगल रन आली. धावसंख्येचा टोटल पहिलं षटक सुरू असताना, पहिलं सत्र सुरू असताना 8 वर आतापर्यंत ही धावांची टोटल आत्ता आपण बघितले. नयन कोहली ऑन अ स्ट्राईक. वेगवान इथे फटका राहिला. फिल्डर आहे त्या ठिकाणी थांबवलंय बॉलला. शॉर्ट पॉईंटकडे गेलेने पॉईंटच्या मध्ये अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघितलं आपण. 1 रन. मीतनं चांगली छाप सोडली. खरं तर मागील मॅचमध्ये सुरुवातीला तो बॅटिंग करत असताना ढासळला परंतु त्याने त्याची हिंमत गमावली नाही आणि तदनंतर अजून नवीन जोमानं नवीन ऊर्जेनं तो कामाला लागला आणि त्याचं काम, त्याचं कार्य खरं तर त्यांनी निभावलंय. ड्राईव्ह केल्या बॉलला. बॉल चालला डीपमध्ये मिड ऑन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रन मात्र जरूर मिळाली या बॉलवर आणि शर्यतीनं पहिलं षटक मित पाटील याचं आपण बघितलं. 1 चौकार आला तरी देखील या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केले. टोटल 10 रन. बॅटिंग करत असताना सध्या आई गावदेवी गव्हाण संगम यंग 11 नावाच्या अगेन्स्ट. गावदेवी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. लक्षात घ्या 4 ओव्हरची लढत आहे. खरं तर आपण सुरुवातीला बघितलं होतं याच्या अगोदरची मॅच झाली त्यामध्ये दमदार प्रदर्शन खरं तर जरूर दिलं होतं यंग 11 नावाने. आणि त्याच्या अगोदरची विनर वर्सेस विनर लढत देखील आपण बघितली. अप्रतिम ती देखील मॅच ज्यामध्ये संघ पुढे गेला. मयूर शेट यांचा मोरावे संघम जो क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारा तो पहिला संघ होता आणि तदनंतर यातून जिंकलेला संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय करीन. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमला करावी लागणार आहे यात मात्र शंका नाही. मेहनतीची अगदी घाम तुम्हाला मैदानात घालावा लागेल प्रामाणिकपणानं आणि त्यासोबत स्वइच्छेनं आणि कष्टानं खरं तर ही मॅच जिंकावी लागेल. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. आकाश पाटील पहिलाच बॉल दिशा देण्याचं काम केलं. आउटफील्ड फास्ट वेगानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तिथे बघा फुटबॉल स्टाईलनं बॉल अडवलाय. आज जी फिल्डिंग बघायला मिळाली ना यंग 11ची आपलातून, स्पेशली मागील मॅचमध्ये त्यांनी फिल्डिंग केली. फिल्डिंगमधून दबाव कसा बॅटिंग टीमवर टाकला जाऊ शकतो, धावा कशा रोखल्या जाऊ शकतात, दबाव तंत्र फलंदाजांवर कसं निर्माण करून जाऊ शकतो तशाच पद्धतीनं ही फिल्डिंग. पंकज पाटील
याला आपण तिथे फिल्डिंग करताना बघितलं, किमान 1 रन वाचवली, 3 धावा मागील बॉलवर आले. बॅटिंग करणारा आई गावदेवी गव्हाण संघ जाऊन पोहोचलाय तो बिनबाद 13 या आकड्यापर्यंत. आतापर्यंतची धाव संख्या सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि हा रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रॉपर टायमिंग जुळलाय. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट प्रॉपर होता आणि बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागे राहिलेलं काम या बॉलवर केलं पूर्ण, आलाय चौकार. दोन वाजून 34 मिनिटं झालेत रात्रीचे. भरपूर वेळ झालाय, परंतु वेळेचं भान आता कोणाला आहे? जेव्हा आपला गावचा संघ खेळतो तेव्हा एक वेगळीच एनर्जी असते आणि स्पेशली होम ग्राउंड असेल तर सोने पे सुहागाई. आणि आज भरपूर यंगस्टर्स आणि त्यासोबत आणखीन विचार केला तर राजकीय पटलातील, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्रामधील मान्यवर मंडळी तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं. मैदानाच्या चारही बाजूला बघायला मिळतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. गव्हाण गावचे जेवढे प्रेक्षक आले ते सगळ्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा, कारण ही मॅच अंतिम लढत आहे आजच्या रजनीतील, परंतु शेवटचे नाही असं मी म्हणेन, कारण इथून जिंकलेला संघ पुढे जाईल. काय बॉल आहे, आकाश जे केला तर सर्वस्व झोकून देत असताना, स्वतःला समर्पित करत असताना या मॅच मध्ये दिसतोय. डॉट बॉल आलाय. नयन कोहली आणि रोहन कोहली हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स धमाकेदार खेळाडू आहेत, क्षमता राखतात एक उच्चतम स्कोर करण्याची आणि सलामीला आलेत ते सुरक्षित आहेत. हो, एक आगळावेगळा फटका बनवलाय खरं तर. या फटक्याला बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, हा आलेला चौकार. चौकार इथे आले. 4च्या मदतीने रन फलकावर धावा तुम्ही बघताय सध्या 21 धावा. संपूर्ण आमचे मान्यवर मंडळी व्यासपीठावर, खास करून आमचे सरपंच अगदी बघू शकता, विजेंद्र पाटील साहेब, गोट्याबाई थेट सरपंच आणि भरपूर प्रेक्षक. अगदी मागील मॅचमध्ये त्यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले टीमला. या मॅचमध्ये 25 टॅपिंग क्रिकेट, बॉल सारा डीप मिड विकेटला. फिल्डर आहेत, 1 रन बनली आहे. दुसरे साठी नकार दिला, बचेंगे तो और लढेंगे सांगत असताना लढब या बाणा महत्वाचा असतो. दोन्ही टीम इतक्या लवकर साहसानं लढावं लागेल, या मॅचला जिद्दीनं लढावं लागेल. प्रेरणा तर तुमच्याकडे आहेच, कारण एक चांगली स्पर्धा तुम्ही खेळता. 3 बाईक तुम्हाला स्क्रीन समोर बघायला मिळतील. त्यासोबत दररोज एक लकी विजेता प्रेक्षकाला एक स्पोर्ट्स सायकल. आज अगदी बघितलं पेन तालुक्यामध्ये एक स्पोर्ट्स सायकल गेली आणि भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती, हे सर्व काही सांगून जात आहे. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अगदी हा फटका सजवला डाऊन द ग्राउंड. या एंड समोरच्या दिशेनं लॉफ करणं, बाउंड्री थोडी जवळ आहे. हा न्याय तीर कमाम षटकार. पहिल्या षटकामध्ये 10 रन आले होते आणि या ओव्हरमध्ये 18 रन आलेत. आकाश पाटील महागडे ठरले, 28 वर जाऊन पोहोचलाय. आई गावदेवी गव्हाण संगम. शांतीत क्रांती तुम्हाला करता आली पाहिजे आणि ती करत असताना दिसतंय. सध्या बॅटिंग करत असताना नयन कोहली आणि रोहन कोहली या दोन खेळाडूंना स्पेशल फलंदाजी राहिली आहे. नयन कोहलीची त्यानं 7 बॉलमध्ये 17 रन केलेत आणि त्यासोबत रोहन कोहली 5 बॉलमध्ये त्याने वैयक्तिक 10 रन देखील केलेत. सर्व फिल्डिंग डिपार्टमेंट, रूल्स सगळ्यांसाठी नियम सारखे असतात. आयोजन कमिटी मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आणते. जसं आपण एखाद्या मॉलमध्ये एखाद्या वस्तूवर ऑफर लागलेली असते आणि मागील काही या शब्दामध्ये एक छोट्याशा शब्दामध्ये TNC अप्लाय केलेलं असतं, टर्म अँड कंडिशन. तशी या स्पर्धा आमच्या काही कंडिशन आहेत. तुम्हाला वेळेमध्ये
इनिंग संपवायच्या वेळेचं भान ठेवायचं, नियोजन तुम्हाला चांगलं करायचंय आणि शिस्तबद्ध तुम्हाला खेळ करायचे. या छोट्याशा आमच्या टर्म अँड कंडिशन आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंगमध्ये बदलाव होते. खेळाडू जो बघितला आपण शॉर्ट स्क्वेअर लेगचा, ज्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आता जवळपास फाईन लेगमध्ये बोलवलं आहे, त्यामुळे डीप पॉईंटच्या खेळाडूला आतमध्ये घेतलं आहे. ही सध्याची फिल्डिंग पोझिशन्स. ऑन साईडला तुम्हाला एकंदरीत शहानिशा केली. खेळाडू तुम्हाला बघायला मिळते डीपमध्ये लॉंग ऑन. एक खेळाडू काऊ कॉर्नरच्या आसपास बघायला मिळेल. एक खेळाडू तुम्हाला डीपमध्ये बघायला मिळेल मिड विकेट आणि लॉंग लेग. फिल्डिंगला चिरायचं होतं, बॉल झाला पाठीमागे. लॉंग लेगचा फिल्डर जो लावला होता तो कामी आला. कधी कधी प्लॅनिंग महत्त्वाची असते आणि ती कामी तुम्हाला पडते. प्रत्येक खेळाडूचं महत्त्व एक वेगळं असते. या खेळामध्ये तुमच्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन, तुमची मेहनत तुम्हाला यश देतात. जसं मागील मॅच आपण बघितली त्याच्या अगोदर गव्हाण संघाने जिंकलेला सामना बघितला. इतरांनी केलेला चुका त्यातून तुम्ही स्वतःने अनुभव घेतला पाहिजे असं म्हणतो आणि ते अनुभव दोन्ही टीमने घेतलेत. थोडेसे फिंगर रोल केले, कट करून गॅपमध्ये पाठवायचं होतं. लेट कट अपर कट साईडने खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते 1 रन पूर्ण केली जाईल. धावसंख्येचं टोटल 3-0. 30 वर उत्तम स्कोरिंग. अगदी बघितलं आमचे मनीष चिर्लेकर, गाव आहे त्यांचं चिरणे. चिरणेचा महागणपती जो भरपूर सुप्रसिद्ध आहे आणि सध्या मनीषला आपण बघतो स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. हा लोअर फुलटॉस बॉल आहे, जमिनी समांतर अगदी खेळून काढल्या. पाठीमागे स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. 1 रन बनले, दुसऱ्यासाठी निघालेत आणि थ्रो कलेक्ट झाला नाही. 2 रन कंप्लीट झाले त्या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 32-32 पर्यंत. आई कावदेवी गव्हाण संघाचे सलामीवीर अजूनही सलामत आहेत मैदानामध्ये. सुरक्षित खेळ त्यांचा सुरू आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळ झालाय. तिसरं षटक सुरू असताना आणि हा अगदी तिथे बघू शकता बराच नाट्यमय क्रिकेट आणि खेळाडू झाले. धाव बाद, थोडी चूक झडली. रोहन कोहली चांगली बॅट बोलत होती. 7 बॉलमध्ये 18 रन केले होते. एक षटकार, एक चौकार दाखवलं होतं आपल्या बॅटमधून आणि आत्ता ही रनआउटची विकेट त्यांनी गमावली. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले आता. आयुष खरे बॅटिंगसाठी. 32 धावा आतापर्यंत ऑन बोर्डवर बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रितेश मडवी. इट इज वाईट. अवांतर रन आली या चेंडू गणित. वाईट बॉल आलाय मागील बॉलवर आणि हा फुलटॉस डायरेक्ट बॉल आणि थेट लगावलाय. बॉल चला डीप मध्ये स्क्वेअर लेगला ठोकलाय. षटकार. डीजे इथे षटकार आलाय. धावसंख्येला एक वेगळी झलाली इथे प्राप्त झाली. धावसंख्या वेगाने पुढे चालली. अंपायर जो सिग्नल आम्हाला करते तेव्हा आम्ही तो रिव्ह्यू तुमच्याकडे, कारण वेळेमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेतला पाहिजे. हेच पंचांची सक्त ताकीद असते. खेळाडू कक्षामधून किंवा प्रेक्षकांमधून निर्णय आल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेता हे मान्य नाही. आणि आता हा बॉल चांगला आलाय. थोडासा आगा वेगळा प्रयत्न मागील बॉलवर रितेशचा राहिला आणि तिथे षटकार त्यांनी खाल्ला. सुरळीत गोलंदाजी त्याची सुरू होती आणि हे षटक देखील संपले आणि बघता 3 ओव्हर संपल्या. बॅटिंग करणारा एक गावदेवी गव्हाण संघ, एक खेळाडू त्याने रनआउटच्या स्वरूपाने गमावलेली. धावसंख्येचं एकंदरीत टोटल 39 वर. चांगली सुरुवात.
धावांची जमापुंजी एकंदरीत धावसंख्येचं टोटल 39 वर 18 बॉल मध्ये चांगली सुरुवात झाली, परंतु अंतिम षटक मागील बादचा हिरो हितेन पाटील जे आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले। शेवटचे 6 बॉल उर्वरित स्ट्रायकर एंड कडे एक नवीन खेळाडू आयुष खरे आणि त्याला साथ देत असताना सलामीला आलेला नयन कोहली अजूनही नॉट एंड वर। नयननं 2 चौकार एक षटकार दाखवले, चांगली बॅटिंग त्यांनी केली। 18 धावांचं योगदान देणारा रोहन कोहली रनआउट झालेत। शेवटचे 6 बॉल ठरवतील किती रन येतील, किती टार्गेट होईल। फिल्डिंग पोझिशन्स सध्या सेट केले जात आहेत। अंतिम 6 बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रहार केला, ताकदीचा प्रचंड वापर आणि प्रॉपर टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर योजित षटकार। त्यांच्याकडे एक चांगली उंची आहे, हितेन पाटील यांच्याकडे उंचीचा फायदा ते उचल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यासाठी तयार होता आयुष खरे आणि स्वागत केले। खरे तर षटकाराने आघात केलाय। नवनाथ म्हात्रे साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत आणि गॅप मध्ये पडलाय बॉल। 2 खेळाडूंच्या मधून एक टप्पा सीमा पलीकडे चौकार। झपाट्याने भरारी घेते आता सध्या संघ 49 वर सध्या संघ जाऊन पोहोचलाय। $49 धावांसंख्येचं टोटल। लोअर फुलटॉस बॉल जमिनी समांतर फटका लगाला, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत। ओ बॉल टर्न झालाय, बदलले दिशा, दशा बदलली। खरे तर इथे नशिबाची साथ मिळते फलंदाजांना, चौकार। सन्मान्य श्री नवनाथजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु आतापर्यंत या 3 बॉल मध्ये जवळपास 14 रन आलेत। महागडे ठरलेत गोलंदाज। पुन्हा एकदा हा जमिनी समांतर फटका, वेगवान फटका आहे, पाठीमागे फिल्डिंग प्रोटेक्शन मिळेल। 1 रन बनले, दुसरीसाठी निघालेत। आयुषला हवे तर स्ट्राईक आणि तो पोहोचला ऑन स्ट्राईक एंड कडे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण जेव्हा बॅटमधून रन येतात, चांगले कनेक्ट होतात बॉल, तेव्हा प्रत्येक खेळाडूची सदिच्छा हीच असते की मला मॅक्झिमम स्ट्राईक मिळावी। आणि आता सांघिक अर्धशतक देखील जवळपास आता पूर्ण झालंय। बॅटिंग करणारा आई गावदेवी गव्हाण संघ जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यापर्यंत। मोठं टार्गेट सेट झालंय यंग 11 नाहवा टीमला या मॅच जिंकण्यासाठी फलंदाजीतून उत्तम कामगिरी साकारावी लागेल। पहिल्या सत्रातील अंतिम 2 बॉल उर्वरित आहेत। मॅच जिंकली तर 25,000, त्यासोबत अगदी बघितलं तर उरण, संपूर्ण उरण तालुक्यामध्ये काय फटका आहे। ओ माय गॉड, लॉंग हिट अँड बिग हिट। या स्पर्धेमध्ये सगळ्यात लांब लचक लॉंग हिट षटकार। धन्यवाद ज्या हितेन पाटीलला मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, तो हितेन पाटील महागडा ठरला। आणि आयुष खरेनं खरोखरच काय बॅटिंग केली। आयुष खरेची वैयक्तिक इनिंग आपण बघितली तर 5 बॉल मध्ये 22,
विस्फोटक अंदाज त्याचं तुम्हाला बघायला मिळालाय. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं परंतु यावेळेस मिस्टर स्टार्मिंग झेल टिपला जाईल का नाही. सेफ लँडिंग झालं. बॉल सिंगल बनले. दुसऱ्यासाठी निघाले आणि थ्रो स्ट्राईक एंड कडे पोहोचला आणि पंचांनी रेफर केला तर थर्ड अंपायर कडे. खरंच एका गोष्टीचा मी उल्लेख करेन कारण उरण तालुक्यामध्ये एका मॅच मध्ये किंवा एखाद्या खेळाडूवर 1 लाख रुपये बक्षीस लावणं. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये रामबाग चषकामध्ये आम्ही बघितलं होतं 50,000चं बक्षीस लावलं होतं. चेक केलं जाते सध्या. थर्ड अंपायर चेक करतात. पंच काहीतरी सांगे तुम्ही. रनआउटच ना. शॉर्ट रन सुद्धा चेक केली जाईल. पहिल्यांदा शॉर्ट रन चेक होईल केडी. योग्य निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. काय टेन्शन घेऊ नका. थोडंसं वेळ आहे तोपर्यंत चला पुढलं जा मैदानामध्ये. थोडीशी प्रतीक्षा तुम्ही करा. वेट सम टाइम. चला तोपर्यंत आपण फिल्डिंग सेट करूया. बॅट्समन रेडी व्हा. भरपूर विलंब झालाय. 2:50 झाले. उद्या स्पर्धा वेळेवर सुरू होईल त्यामुळे रिपोर्टिंग तुमची 6ची राहील. 6:30 वाजता मॅच सुरू होईल हे लक्षात घ्या. जर दोन्ही संघ सुरुवातीला आपण लेट आला तर पेनल्टी. पण शॉर्ट रन दिस इज युअर चॉईस कारण आता कॅमेरा तिथपर्यंत पोहोचला नाही. 1 रन शॉर्ट आहे त्यामुळे 1च रन मिळेल अंतिम बॉलवर आणि खेळाडू नॉट आउट आहे. 1 रन मिळेल. रनआउट चेक केलं तो नॉट आउट आहे आणि 1 रन त्या 2 पैकी शॉर्ट आहे त्यामुळे सिंगलच म्हणेल. बासष्ट झाले. 63 टार्गेट.
केले बॉलिंग ट्रॅकवर विकी कोहली. हा फटका चांगला आहे व्ही शेप मध्ये क्रिकेटचा सगळ्यात अगदी सेफ फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरुवात झाली धावांना. प्रल्हाद आणि आलाय चौकार. चार रन आलेत. पहिला बॉल अगदी खेळत असताना प्रल्हाद पाटील यांना आज खूप चांगली बॅट बोलते. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार आणि धुवाधार फलंदाजी त्याची बघितली आपण. आणि वर्षाव जसा फलंदाजीचा तसा पैशांचा वर्षाव अगदी बघतो आपण. ओ वेगवान बॉल गोट्याबाई. खरंच रॉकस्टार आम्ही एक गोष्ट नोंद केली आज आपण. अनेक ठिकाणी ठाणे रायगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली समालोचकाची भ्रमंती असते आणि एका मॅचमध्ये 50-50 25-25 हजार देणारे फार कमी बघितलेत आम्ही. गोट्याबाई असतं तेव्हा मजाच काय न्यारी असते आमची सगळ्यांचीच. खेळाडूंची तर स्पेशल मजा आहे मजा. आणि हा फटका सजला बॉल झाला लॉंग ऑफला. पाठीमागे फिल्डर एक टप्पा बॉल फील्ड केला जाईल. चला थोडंसं रिफ्रेश करा सगळ्यांनी. लाईव्ह टेलिकास्ट वाले नाहीतर लाईव्ह टेलिकास्ट सुरू होते. विकी कोहली उत्तम गोलंदाजी सध्या तो साकारतोय. एक चौकार 2 सिंगल अशा 6 रन आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. वेगवान बॉलला उत्तर देणं गरजेचं होतं. हंट फॅक्टरचा विचार जरूर पंचांना करावा लागला असावा. कोणती रन या बॉलवर मिळणार नाही. काय गोलंदाजी केली विकी कोहलीनं. पहिलं षटक त्यांनी फेकलं आणि रन खर्च केला फक्त आणि फक्त 6. एक विकेट त्यांना मिळाली. आता येणारे 54 धावांमधील अंतर 18 बॉल आणि विजयासाठी 57 धाव्यांची गरज आहे. कारण 3 आता वाजलेत म्हणून ही भक्ती गीत. फटका सजवलाय परंतु फिल्डर डाऊन द बॉल. अतुल चूक करणार नाही. आणखीन एक महत्वपूर्ण सफलता या मॅच मध्ये. प्रल्हाद पाटील स्वस्तात बाद. मन लागो रे लागो. श्रीकांत म्हटलं तर त्याचे टायमिंग सॉंग फार महत्त्वाचे असतात. या अगोदर आम्ही रसायन विभागामध्ये असायचो. 1 डे शो असायचा. 3 लॉट्स डे अँड नाईटमध्ये खेळायचे आणि सकाळी श्रीकांत म्हटले तर भक्तिगीतं भरपूर न्यारी असायची. नवीन खेळाडू मैदानामध्ये जपान पाटील बंधुश्री प्रल्हाद पाटील यांचे धावसंख्येचं आव्हान मोठं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक 6 बॉलमध्ये 3 षटकार 1 सिंगल हवी आहे. 1900 सरासरीची जी राखावी लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. कारण बघितलं आपण तर 57 रन पाहिजेत. आता बॉल शिल्लक 17. वेळ गेलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये लढतो त्यालाच यश मिळतं. म्हणतात की अनेक प्रयत्नांनंतर यश जे मिळतं ते तुमचा इतिहास घडवतो. आणि अनेक संकटांना तुम्ही जेव्हा सामोरं जाता तेव्हा तुमचं नाव लौकिक होतं. आता त्या संकटांना सामोरं जावं लागेल. जवान आले मैदानामध्ये. पहिल्या बॉलवर सुरुवात केली. फिल्डर जज करतायत आणि झेल टिपलाय. अजून एक विकेट. लगातार 2 बॉलवर 2 हदरे दिलेत अजय विनय कोहलीनं. पास झालाय 16 बॉलमध्ये 57 रनची गरज आहे. रिक्वायर्ड 100 वाढत झाला. 21.38 वर आलाय. जेवढ्या चुका तुम्ही आता कराल
स्पेशली पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात होणं गरजेचं होतं, परंतु पहिली ओव्हर भरपूर सेफ गेली गोलंदाजी करणारी टीम. गव्हांच्या दृष्टिकोनातून आता कार्य कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर अशक्य असलं तरी अगदी बघताना म्हणतात ना, शक्य गोष्टी अशक्य गोष्टी शक्य करण्यामध्ये जी मजा ती वेगळीच आहे. अक्रूजसाठी सुवर्ण संधी निर्जय रेवण न्हावा. 3 बॉल 3 षटकारांसाठी 3000. बाउन्सर अटेम्प्ट केला, भरपूर बाउन्स मिळाला. मला वाटतं बॉल थोडासा लागला अक्रूज. बॅट कट पंचांनी सांगितलं. अंकुरसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार ठोकले तर करण पाटील यांच्याकडून 10,000 रुपये, आणि त्याचीच तर गरज आहे. आता षटकार चौकारच वाचू शकतात मॅच मध्ये. एज लागल्याने पहिल्यांदा ते विकेट किपरनं हॉलीबॉल खेळले, त्यांनी बॉल तिथे उडवला आणि पाठीमागे बॅकअप मिळालं, जे तिथे टिपला फलंदाज बाद. मॅच मधील फलंदाजीचा जो रोमहर्षकपणा बॅटिंग मधून येणं गरजेचं होतं, तो आतापर्यंत आलेला नाहीये. चेंडू आणि धावांमधील अंतर 14 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कसा फेकून देता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. तुमचं आक्रमणच तुमचा आता सावध पवित्रा मानला जाऊ शकतो या मॅच मध्ये. उडवला बॉलला, परंतु फिल्डर जज करतायत डाऊन द बॉल. आणखीन एक विकेट. लगातार जरी आले नसले तरी 4 विकेट आलेत या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना विनय कोहली. सामना दूर चाललाय, लढावा लागेल या मॅच मध्ये. यंग 11ला 4 विकेट आलेत. विनय कोहलीचं हे षटक, अफलातून गोलंदाजी. 7 धावा फार महागड्या राहिलेत. संघाची वाटचाल थांबली आहे 7 वर. सध्या अवस्था थोडी बिकट आहे, परंतु या गोष्टी साध्य करायच्या असतात. कट केल्या बॉलला शॉट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग करतो 5 स्लिप मध्ये. माहिती आहे की या मॅच मध्ये आता एक्स्ट्रा रन येण्यापेक्षा सिंगल गेलेली बरी. पाहता पाहता 2 षटक संपले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय. यंग 11 न्हावा 63चं आव्हान होतं आणि धावसंख्या फटलावर धावा लागलेत. 5 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 8. त्यामुळे मॅच भरपूर डोई जड झाले सध्या. स्क्रीन देखील तुम्हाला बघायला मिळेल. चेंडू आणि धावांमध्ये नंतर देखील बघायला मिळेल. मीत पाटील वैदिक 1, प्रल्हाद पाटील फक्त 5 केले आज. रितेश आणि जवान पाटील फक्त हजेरी लावू शकले. त्यासोबत हिमांशु देखील. सध्या अंकुर आणि स्वप्नील लढतायत. दोघांनी 1-1 बॉलचा सामना केला, 1-1च रन केले. संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफी 3/1. 7 मध्ये 7 स्पोर्ट्स सायकल, एकंदरीत 8 स्पोर्ट्स सायकल तुम्हाला बघायला मिळतात. समीर कोहली सज्ज झालाय. 12 बॉल मध्ये पाहिजे 55.
भव्य दिव्य नीट सुरेख आयोजन आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला झेलची संधी. अजून एक विकेट. 6वा धक्का टीम नावे टीमला. तीन बॉल फेकले गेलेत. 7 विकेट गेलेत. 9 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिलेत. सध्या 53 धावांची गरज आहे. सुरुवातीपासून आक्रमण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि सध्याची परिस्थिती फार बिकट झाली आहे. आमचे तिन्ही ऑफिशियल्स खूप चांगली साथ दिली. संदीप सर असतील, राजेंद्र सर असतील, सुदेश म्हात्रे सर असतील, सगळी चांगली साथ त्याने दिली. आमचे स्कोरर मनीष त्याने देखील उत्तम स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवली. PTC लाईव्ह 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर त्याने देखील चांगली साथ दिली. जरूर सबस्क्राईब करा या वाहिनीला. त्यासोबत आमचे DJ नितीन रसायनी उत्तम साथ, संपूर्ण आमचे मॅनेजमेंट टीम. उद्या यायला विसरू नका. उद्या देखील दर्जेदार खेळ तुम्हाला जरूर बघायला मिळेल. 10 वर सध्या संघाची गाडी अडकली आहे. अजूनही पाहिजे 53 रन. बॉल शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 7. समीर कोहलीचं हे षटक. 5 बॉल त्याने फेकले. 2 धावा देत असताना 2 विकेट. उडवलं याही बॉल आणि विकेट का मिळेल. यस, कॅच ती सुटली आहे. जे सुटलाय थोड्या काही प्रतीक्षा आता बघू शकता आपण. ओव्हर इथे संपलेत. आता जवळपास 3 ओव्हर संपलेत. या षटकामध्ये फक्त 2 धावा 2 विकेट. 6 मध्ये 53 पाहिजे त्यामुळे राहिलेत फक्त फॉर्मॅलिटीज. औपचारिकता सध्या उर्वरित राहिलेत. 6 बॉल मध्ये 53 धावांची गरज आणि त्या फॉर्मॅलिटी मात्र आता सध्या कंप्लीट केल्या जात आहेत. चला मॅच ऑन करे प्लीज. बॉलिंग ट्रॅक पर आले बॉलर. रोहन कोहली अंतिम षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर रोहन कोहली. स्वागत झालं. जे तिथे सुटला आणि 1 बाउन्स चौकार. चौकार आलाय. रोहन कोहली गोलंदाजीसाठी थोडीशी वेगळी स्ट्रॅटजी.
यावेळेस प्रॉपर टायमिंग कुठे होता हा फलंदाज आणि कुठे होते हे फटके. हात ठोकलाय अंकुरनं षटकार. थँक्यू. 4 मध्ये 43 पाहिजेत. अंकुर जाता जाता दम दाखवत आहेत. 10 रन आलेत. जोर लावला या बॉलवर परंतु पंच सांगतात वाईट. दोन बॉल मध्ये 11 रन आले. सुरुवातीपासून असं आक्रमण झालं असतं सध्याची परिस्थिती वेगळी असती. 4 बॉल 42 पाहिजेत. अजून एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय. फिल्डर डाऊन द बॉल मिड विकेट आणि यावेळेस झेल टिपलाय विकेट. रोहन कोहलीच्या खात्यामध्ये फलंदाज अंकुर बाद होत आहेत. नवी खेळाडू आता मैदानामध्ये जातील. आठ खेळाडू बाद झालेत आता. याचं कारण धावांचं टार्गेट मोठं. चला 3 बॉल बाकी आहेत. हितेन पाटील मैदानामध्ये आलेत. पियुष पाटील मैदानामध्ये आहेत. 8 विकेट गेलेत. डॉट बॉल इथे आलाय. शेवटचा बॉल राहिलाय. लास्ट बॉल आणि सामना संपलाय. अगदी मला असं वाटतंय. एक बॉल आहे. वाईड आलं होतं. एक बॉल आहे. हा शेवटचा बॉल. वाईट बॉल. दोन वाईट आलेत. रोहन कोहली शेवटचा बॉल आहे. आणि जाता जाता देखील विकेट. रोहनच्या खात्यामध्ये 2 विकेट आलेत. अभिनंदन टीम. गव्हाण संघाचं अभिनंदन. खरं तर या मॅच मध्ये तो देखील मोरावे आणि गव्हाण असे 2 संघ आता